बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। प्रतापनगरमधील सोमलवार शाळेमधलं मैदान हे पाण्याखाली गेलेलं आहे। परिसरामध्ये रस्त्याचं काम सुरू असल्याने पाणी साचल्याचं सांगण्यात येत आहे। प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। हे आपण दृश्य बघतोय। आता विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी तिथे पालक पोहोचलेले आहेत। सुरक्षितरित्या विद्यार्थ्यांना या शाळेमधून बाहेर काढलं जातंय। नागपूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रतापनगरमधील सोमलवार शाळेतील मैदान हे पाण्याखाली गेलेलं आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी तेजस मोहतरे आपल्या सोबत आहे। तेजस, हे पाणी नेमकं आता त्याचा निचरा व्हायला सुरुवात झालेली आहे का? काय परिस्थिती आहे सध्या? नक्कीच बघितलं असेल तर आज आणि उद्याचे 2 दिवस जे आहे ते नागपुरात जे आहे मुसळधार पावसाची शक्यता राहण्याचा इशारा जे ते हवामान खात्याने दिला होता। नागपूरमधील प्रतापनगरमधील सोमवार शाळेमध्ये जे आहे ते पाणी त्या मैदानामध्ये साठलं आणि त्यामुळे जे मोठी कसरत जी आहे ते शालेय प्रशासनाला करावी लागली, त्यासोबतच जे आहे ते विद्यार्थ्यांना करावं लागली। परिसरात पाणी काम सुरू होतं आणि त्यामुळे जे त्या ठिकाणी पाणी साठलं आहे। त्या ठिकाणी जे बघितलं असेल तर विद्यार्थ्यांना आता रेस्क्यू सुद्धा केलं जात आहे। विद्यार्थ्यांना हळूहळू जे आहे ते शाळेच्या बाहेर काढलं जात आहे आणि त्या ठिकाणी जे आहे ते मोठी जे आहे ते गाड्यांची सुद्धा जे आहे ते वर्दळ पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर आज जे आहे ते पावसाचा अलर्ट दिला होता। सकाळपासून जे आहे ते ढगाळ वातावरण नागपुरात होतं, मात्र तासभरापासून जे आहे ते मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे। चांगलीच बॅटिंग जे आहे ते नागपुरात पाहायला मिळत आहे। त्यामुळे जे आहे एक ठिकाणी जे आहे ते सकल भागात सुद्धा जे आहे ते पाणी साचायला सुरुवात झाली आहे। तर नागपुरातील मध्यभागी असलेल्या बर्डी या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे वाहतुकीची जे आहे ते वर्दळ पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे एकूणच जे आहे ते आज आणि उद्या जे आहे ते नागपुरात अलर्ट असणार अशा प्रकारच्या हवामान खात्याने जे आहे ते अंदाज व्यक्त केलेला आहे। नक्कीच, धन्यवाद तेजस, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।